हे प्रश्न विचारतोय, त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की आता तरी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जे तुम्ही आव्हान दिलं होतं, मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचं आहे की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का, आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तब्बल 3 टर्म तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं होतं, त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी, शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले। हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजी दादांसाठी उपस्थित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही शब्दाला जागता का, तुम्ही सांगा। आपल्या विरोधात पुरावे सादर केले, त्यांनी दावा केलाय की आपल्याला म्हणजे त्यांनी पुरावे सादर केलेत। बरं, आता तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात, त्यांनी जे अलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी? तुम्ही थोडासा तरी विचार करायला पाहिजे, वाचायला पाहिजे। त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे। आपण सुज्ञ पत्रकार आहात, त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे। हे आहे पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? त्यांनी जे दाखवले पुरावे ते पानबुडीचे आहेत। त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं, माझं लक्ष विचलित करणं, मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचा हे करणं, माझा व्यवसायाशी पानबुडीचा काही संबंध नाही। यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो, त्याचाही काही उल्लेख नाही। मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या खासदाराची चौकशी होते, इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं। या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे, पण खासदारांनी शपथ घेताविषयी आपल्या उद्योगधंद्याशी किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे। 15 वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली। माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही आणि आज जे त्यांनी दाखवले ते 8 खासदारांचे प्रश्न आहेत, माझं एकट्याचं नाही आहे। त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत, त्याच्यामध्ये आनंदराव अडसूळ आहेत, त्याच्यामध्ये अजूनही 5-6 खासदार आहेत। म्हणजे याचा अर्थ हे 5-6 खासदारांनी म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का? नाही। हे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करणं, त्यांना वाटतं की मतदारसंघातली जनता वेडी आहे, भाबडी आहे, त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळवू। परंतु मी आज तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही। आपल्याला असं म्हणायचं आहे की देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारणं खरं म्हणजे मी सांगतो, देशाच्या संरक्षण विभागाच्या इंटिग्रिटी बद्दल प्रश्न विचारणं हा पोरकटपणा आहे, खरं म्हणजे हा बालिशपणा आहे। 5 वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची, लोकसभेकडे स्पीकरकडे जर तक्रार केली असती, इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं, हे आचारसंहितेचं, त्यांच्याकडे तक्रार करायची, ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तिकडे तक्रार करायची। 5 वर्ष का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे, तो 2019 आहे। मग 5 वर्षानंतर का तुम्हाला सुचलं? मी अजूनही सांगतो, पुरावे आहेत, असे खोटे पुरावे काही लोकांना काय कळतं, इंग्लिशमध्ये काहीतरी प्रश्न मांडले, दाखवलंय माझं हे, त्याच्याशी कोणीही विचारावं, कोणी सुज्ञ माणूस असावं तर त्याला, मला वाटत नाही त्याला काहीतरी, मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे, नेरेटिव्ह सेट करायचा, खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं। मला वेळ नाही आहे। त्यानं हे सगळी लक्षणं, त्यानं निवडणूक हारल्याची लक्षणं आहे। तुम्ही म्हटलं होतं की ते गुंतवून ठेवतायत आणि उत्तर देणार नाहीये, तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखी आहे, सारख्यासारखी असंही ते म्हणतायत की तुम्ही उत्तर देणार नाही। दिलं की आता उत्तर, अजून काय रंग बदल म्हणजे तुम्ही काय मला त्यांनी आरोप केलाय? नाही, तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात? म्हणून तर विचारतो, म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं म्हणजे। तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला म्हणणं काय स्पष्टीकरण मी माझं, पण मी दिलं की नाही स्पष्टीकरण? मग आता तुम्ही परत ते करताय तुमचा बिनबुडाचा आरोप। नाही, पानबुडी आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? मी पानबुडी बनवतो का? तुम्ही विचार करा ना।